विविध भारती पुणे ठळक बातम्या। राज्य विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून सर्व 288 जागांचे कल जाहीर झाले असून पैकी महायुतीनं 221 जागांवर आघाडी घेतली आहे तर 57 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे। नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार पहिला निकाल हाती आला असून वडाळा मतदारसंघातून भाजपचे कालिदास कोळंबकर यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले आहे। ते 24,973 मताधिक्याने विजयी झाले आहेत। आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी कळवलेल्या माहितीनुसार गोंदिया आमगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे राजकुमार पुराम पिछाडीवर असून भाजपचे संजय पुराम यांनी आघाडी घेतली आहे। मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचे दादा भुसे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अद्वै हिरे यांच्याहून जवळपास 50,000 मतांनी आघाडी घेतली आहे। धुळे शहर मतदारसंघात भाजपचे अनुप अग्रवाल यांनी आघाडी घेतली असून ऐरोली मतदारसंघात 9व्या फेरीत भाजपच्या गणेश नाईक यांनी आघाडी घेतली आहे। वाशिम विधानसभा मतदारसंघात 7व्या फेरीअखेर भाजपचे श्याम खोडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांच्यात चुरस दिसून येत आहे। या फेरीअखेर खोडे यांनी 2,881 मतांची आघाडी घेतली आहे। शिराळा विधानसभा मतदारसंघात 11व्या फेरीअखेर भारतीय जनता पक्षाचे सत्यजित देशमुख आघाडीवर आहेत। दापोली विधानसभा मतदारसंघात 13व्या फेरीअखेर शिवसेनेचे योगेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय कदम यांच्यापेक्षा 12,126 मतांनी आघाडीवर आहेत। वरळी मतदारसंघात 5व्या फेरीअखेर शिवसेनेचे मिलिंद देवरा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या आतापर्यंत बिनबाद 61 धावा झाल्या आहेत। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता।